आयुर्वेदाच्या नावावर सध्या खूप व्यापार चालू आहे. तर हे जे राजवैद्य बसलेत ना चौकामध्ये, हे त्यांच्या औषधामध्ये किंवा याच्यामध्ये बरेच स्टिरॉइड्स वगैरे मिक्स करतात, जे शरीराला प्रचंड घातक असतात. त्याच्यामुळे आयुर्वेद बदनाम होतो. त्याच्यामुळे लोकांना आयुर्वेद हा आवळ्याचा रस किंवा शिलाजीत याच्यावरच समजतो. ताप आला तर डोलो 650 घ्या हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे लोक आजकाल ॲलोपॅथी डॉक्टर्सकडे जाणं सुद्धा ताप आल्यानंतर टाळतात. पहिले डोलो 650 घेतात. शुद्धे गर्भाशय मार्गे रक्ते शुक्रे अनिले ऋते ऋतू क्षेत्रांबू बीजानाम सामुग्र्यात अंकुरो यथा. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की बाबा जर तुम्हाला कन्सीव्ह व्हायचं असेल तर ऋतुकाळ, क्षेत्र, अंबू आणि बीज या 4 गोष्टी गरजेच्या आहे. आता पीसीओडी मध्ये काय होतं की त्याच्यामध्ये थोडासा हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्याच्यामुळं इमॅच्युअर एग्ज बनतात किंवा पार्शली मॅच्युअर एग्ज बनतात आणि त्याच्या थोड्याशा ओव्हरीजवर सिस्ट बनतात. पीसीओएस जो असतो ना हा प्रकार थोडा पीसीओडी पेक्षा ऍडव्हान्स असतो. मित्रांनो, इनफर्टिलिटी म्हणजे मूल न होणे या समस्येचं निदान आयुर्वेदामध्ये आहे का? ॲलोपॅथीपेक्षा आयुर्वेदिक ट्रीटमेंट किती फायदेशीर ठरू शकते? पीसीओडी किंवा पीसीओएस यासारख्या व्याधींची ट्रीटमेंट आयुर्वेदात कशी केली जाऊ शकते? महिलांची मासिक पाळी, अंधश्रद्धा वर्सेस सायंटिफिक रिझन या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज आपल्या पॉडकास्टवर डॉक्टर सागर पानपट्टीवार आहेत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू होण्याच्या आधी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तर कटिंग पे मीटिंग बाय चेतन पाटील या पॉडकास्टवर सर तुमचं नमस्कार. खूप स्वागत आहे. सर, आयुर्वेद या विषयाला घेऊन खूप सारे मिथ लोकांच्या मनात असतात की चौकात सुद्धा राजवैद्य बसलेले असतात की आयुर्वेदिक ट्रीटमेंट ते देतात आणि तुम्ही सुद्धा आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतात. तर दोघांचा आयुर्वेद वेगवेगळा आहे का नेमकं आयुर्वेद म्हणजे काय, कोणाचं फॉलो केलं गेलं पाहिजे? नाही, चौकात जे बसलेले असतात ना ते आयुर्वेदिक डॉक्टर नसतात. आणि जे आम्ही करतो किंवा माझे जे मित्र आहेत किंवा हे जे आयुर्वेदिक ट्रीटमेंट करतात हे क्लिनिक आहे, त्यांना डिग्री आहे. म्हणजे आम्ही एक BMS ची एक पदवी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही पदव्युत्तर म्हणजे MD त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर दोघांमध्ये हा फरक आहे. आणि प्लस कसं आहे की आयुर्वेदाच्या नावावर सध्या खूप व्यापार चालू आहे. म्हणजे जे चौकात बसलेले जे लोक असतात ना ते तुम्हाला जे काय पावडर देत असतील किंवा गोळ्या देत असतील त्याच्यामध्ये बरेच भेसळ असते. म्हणजे मी बरंच असं ऐकतो की माझ्याकडे बरेच पेशंट असे येतात की बाबा आम्ही इकडे औषधं घेतो, तिकडे औषधं घेतो आणि त्याच्याने लगेच फरक पडतो, पहिल्या डोसमध्ये फरक पडतो आणि तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतल्यानंतर पहिल्या डोसमध्ये फरक पडत नाही. असं का? तर मी शेवटी मग त्यांची जेव्हा आम्ही चाचणी करतो त्या औषधामध्ये तर त्या औषधामध्ये स्टिरॉइड सापडतात. तर हे जे राजवैद्य बसलेत ना चौकामध्ये हे त्यांच्या औषधामध्ये किंवा याच्यामध्ये बरेच स्टिरॉइड्स वगैरे मिक्स करतात, जे शरीराला प्रचंड घातक असतात. कारण हे स्टिरॉइड्स जे असतात हे लोक म्हणजे लोक जे आहेत ते काय प्रश्न विचारत नाही आम्ही काय घेतोय म्हणून. पण हे जे राजवैद्य बसलेले असतात हे राजवैद्य वर्षानुवर्ष ते लोकांना स्टिरॉइड्स खाऊ घालतात. त्याच्यामुळे त्यांच्या शरीरावर प्रचंड साईड इफेक्ट्स होतात. त्याच्यामुळे नक्कीच की जे चौकात बसले राजवैद्य आहेत ते वैद्य नाही आहेत, ते काय म्हणतात त्याला ढोंगी बाबा आहेत. आणि जे आयुर्वेदाचं क्लिनिक टाकून बसले, जे पंचकर्म करतात किंवा जे वेगवेगळ्या व्याधीवर शास्त्रीय दृष्ट्या चिकित्सा करतात तर ते जे आहे ते त्यांनी डिग्री घेतलेली. कारण कसं की जेव्हा आयुर्वेदाकडे एखादा व्याधी येतो किंवा जेव्हा एक पेशंट येतो तर तो पेशंट जो येतो ना तो व्याधी घेऊन आलेला असतो. बरोबर आहे. मग जेव्हा आयुर्वेदिक डॉक्टर ज्याने पदवी घेतलेली असते तो त्या पेशंटने काय खाल्लं, काय पिलं इथपासून हिस्ट्री सुरू करतो. मग त्याला लक्षणं येतात आणि मग तो त्याचं निदान करतो आणि त्याचं निदान केल्यानंतर त्याची चिकित्सा केली जाते. आता उदाहरणार्थ चिकित्सेमध्ये कसा फरक आहे की जर सपोज ताप आला तर डोलो 650 घ्या हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे लोक आजकाल ॲलोपॅथी डॉक्टर्सकडे जाणं सुद्धा ताप आल्यानंतर टाळतात. पहिले डोलो 650 घेतात. पण आयुर्वेदामध्ये तसं नाही आहे. जर आयुर्वेदाकडे जर एखादा तापाचा रुग्ण आला तर तो कशामुळे ताप आला हे त्याकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ सोबत पावसात भिजून त्याला ताप आला असेल तर त्या का इंडायजेशनमुळे त्याला ताप आहे मग त्यानुसार ट्रीटमेंट बदलते. ते असं नाही की बाबा आता उदाहरणार्थ जर सपोज पावसात भिजून ताप आला, त्याला सर्दी खोकला तर त्याला आम्ही त्रिभुवनकीर्तीसारखं औषध वापरू. पण तेच जर सपोज इंडायजेशन झालंय तर त्याला एखादा पाचक काहीतरी औषध वापरू. जर एखादा जास्त प्रवास करून किंवा जास्त दमून त्याला जर एखादा ताप असेल तर त्याला संशमनी वटीसारखं वेगळं औषध वापरू. तर हेतूंचा विचार करून तिथून आयुर्वेद सुरू होतो. त्यानुसार त्याचं डायग्नोसिस केलं जातं, त्यानुसार ट्रीटमेंट योजलेली असतात. त्यामुळे तो आयुर्वेद आणि हा आयुर्वेद नक्कीच वेगळा आहे. बरोबर. म्हणजे जसा पेशंट असेल
त्याची हिस्ट्री म्हणजे कस्टमाइज औषध आपण एक्झॅक्टली कस्टमाइज हा प्रॉपर वर्ड आहे त्याच्यामध्ये, की बाबा ज्या पद्धतीने पेशंट हेतून जर सेवन करतो त्यानुसार आपल्याला त्याची औषधांची योजना करावी लागते. बरोबर. त्यामुळे कस्टमायझेशन जो आहे ना हा शब्द प्रॉपर आहे आणि हे कस्टमायझेशन असल्यामुळे आयुर्वेद हा श्रेष्ठ आहे. फक्त हे जे सिग्नलवर बसलेले जे बोंधू बामा असतात ना त्याच्यामुळे आयुर्वेद बदनाम होतो. त्याच्यामुळे लोकांना आयुर्वेद हा आवळ्याचा रस किंवा शिलाजीत याच्यावरच समजतो. तसा नाहीये, आयुर्वेद फार मोठा आहे. प्रत्येक व्याधीची चिकित्सा आयुर्वेदामध्ये केली जाते. त्याचा एक प्रॉपर SOP आहे, त्यानुसार त्याचं प्रत्येक व्याधीचं निदान केलं जातं. आयुर्वेदी निदान आणि ॲलोपॅथी निदान वेगळं असतं आणि त्या आयुर्वेदी निदान जेवढं आयुर्वेदीय शास्त्रीय निदान असेल तेवढी ट्रीटमेंट पण एकदम अचूक असते. सर, ज्या प्रकारे आपली लाईफस्टाईल चेंज होत चालली, कामाचं स्वरूप बदलत चाललंय, म्हणजे नाईट शिफ्ट, डे शिफ्ट आणि व्यसनं लागतात आपल्याला, पार्टी आपण करतो, फास्ट फूड खातो, व्यसनं लागत चाललीत आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे वंध्यत्व म्हणजेच मूल न होणे. ही समस्या आता सगळ्या लोकांना, बऱ्याच लोकांना हा इश्यू येतोय. तर याचं सुद्धा निदान आयुर्वेदामध्ये आहे का? वंध्यत्वासाठी सोल्युशन हे फक्त आयुर्वेद शास्त्रामध्येच आहे असं मला वाटतं. कारण कन्सिव्ह होण्यासाठी जी काही गाईडलाईन लागते ती आयुर्वेदामध्ये ज्या पद्धतीने वर्णन केली ते कुठल्याही शास्त्रामध्ये वर्णन केले नाही असं मला वाटतं. आयुर्वेदामध्ये गर्भसंभव सामग्री म्हणून हा एक शब्द आलेला आहे. गर्भसंभव सामग्री म्हणजे काय? तर गर्भसंभव सामग्री म्हणजे की कन्सिव्ह होण्यासाठी लागणारे काय काय गोष्टी लागतात त्याला गर्भसंभव सामग्री असं म्हणतात. म्हणजे त्यात एक श्लोक आलेला आहे की काय, शुद्धे गर्भाशय मार्गे रक्ते शुक्रे अनिले हृदे, किंवा दुसरा आलेला आहे की ऋतुक्षेत्रांबू बीजानाम सामुग्र्यात अंकुरो यथा. आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की बाबा जर तुम्हाला कन्सिव्ह व्हायचं असेल तर ऋतुकाळ, क्षेत्र, अंबू आणि बीज या 4 गोष्टी गरजेच्या आहे. आता ऋतुक्षेत्र, अंबू, बीज म्हणजे काय? तर ऋतू आपण असं म्हणू शकतो की चांगली मेन्स्ट्रुअल सायकल असणं हे कन्सिव्ह करण्यासाठी फार महत्वाचं आहे. क्षेत्र म्हणजे काय की गर्भाशय तुमचं चांगलं असणं हे सुद्धा कन्सिव्ह होण्यासाठी फार महत्वाचं आहे. अंबू म्हणजे काय की त्या ठिकाणी आपण जे आहाराचं सेवन करतो त्याच्यानंतर जो पहिला धातू बनतो शरीरामध्ये, शरीरात 7 धातू सांगितलेले, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र. तर त्याच्यातला जो पहिला धातू आहे तो रस धातू सांगितलेला आहे. तर आपण जे आहार सेवन करतो त्याच्यातून पहिला जो धातू रस बनतो तो रस धातू पण चांगला पाहिजे कन्सिव्ह होण्यासाठी, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि बीज म्हणजे काय, पुरुष बीज आणि स्त्री बीज. तो पुरुष बीज सुद्धा शुद्ध पाहिजे आणि स्त्री बीज सुद्धा शुद्ध पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय, आत्ताच्या आपण भाषेमध्ये जर बोललो तर तुमचं सिमेन पण चांगलं पाहिजे आणि तुमचं फॉलिकल किंवा एक क्वालिटी पण चांगली पाहिजे तर तुम्ही कन्सिव्ह होऊ शकता. एवढा सूक्ष्म गोष्टी आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत. सर, आयुर्वेदिक ट्रीटमेंट ही टाइम टेकिंग प्रोसेस आहे आणि ॲलोपॅथी पटकन रिझल्ट देते, पण लोकांनी आयुर्वेद का फॉलो करायचं? नाही बघा, याच्यामध्ये आयुर्वेदाला वेळ लागतो हे फार चुकीचं आहे असं मी म्हणेल. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. कारण माझ्याकडे आता जे वंध्यत्वाचे केसेस येतात किंवा इन्फर्टिलिटीच्या केसेस येतात त्यांचे ऑलरेडी 5-6 IUI फेल झालेले असतात किंवा 1-2 IVF फेल झाले असतात. आता त्याला ऑलरेडी 1 ते 2 वर्ष गेलेले असतात. ते सगळं झाल्यानंतर जेव्हा त्यांना कुठं रस्ता दिसत नाही तेव्हा ते आयुर्वेदाकडे येतात. मग आता त्याच्यात त्यांनी ऑलरेडी 1 ते 2 वर्ष कन्झ्युम केलेले असतात. मग ते लवकर म्हणजे ॲलोपॅथीने लवकर कन्सिव्ह होतं असं म्हणणं पण चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि ते जर त्यांनी माझ्याकडं किंवा आयुर्वेदिक डॉक्टरकडे जर ट्रीटमेंट घेतली तर ते विदिन 7 to 8 months किंवा 1 वर्षामध्ये कन्सिव्ह होऊ शकतात. मग याच्यात तर आम्ही पण फास्ट असू शकतो असं नाही म्हणता येणार. सर, पण तरी IUI आणि IVF काय प्रकार आहे? IUI म्हणजे इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन आणि IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. व्हिट्रो म्हणजे काय, ग्लास. ठीक आहे, खूप कॉम्प्लिकेटेड, आर्टिफिशियल आणि कॉस्टली प्रोसेस आहे. एक्झॅक्टली असं म्हणता येईल. म्हणजे हो, नक्कीच. त्यात आयुर्वेद काय करतं? नाही, आयुर्वेदामध्ये कसं आहे की मी तुम्हाला सांगितलं की गर्भसंभव सामग्री किंवा याच्यामध्ये वर्णन करताना त्यांनी जो शुद्ध शब्द वापरला आहे, म्हणजे तो श्लोक कसा होता की शुद्धे गर्भाशय मार्गे रक्ते शुक्रे अनिले हृदे. म्हणजे या ठिकाणी तुमचा गर्भाशय मार्ग शुद्ध पाहिजे, स्त्री बीज शुद्ध पाहिजे, पुरुष बीज शुद्ध पाहिजे तर ते कन्सिव्ह होतं. मग आपण जो आयुर्वेद असतो तर ह्या तिन्ही गोष्टी शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग त्यासाठी असणारे पंचकर्म प्रोसिजर्स म्हणा किंवा औषधी योजना म्हणा, तशा ज्या गोष्टी केल्या तर बऱ्यापैकी कन्सिव्ह व्हायला चांगली मदत होते एक प्रकारे. सर, एक कॉमन प्रश्न आहे, सपोज दोघं ट्रीटमेंट आपण पाहिले तर कन्सिव्ह होण्याचं पर्सेंटेज दोघांमध्ये किती असू शकतं रफली? जनरली 30 to 33% IVFचं सक्सेस रेट आहे असं म्हटलं जातं. पण हे बघा, त्याच्यामध्ये भरपूर लेयर्स आहे. आपल्याला पर्सन टू पर्सन पण व्हॅरी पण व्हॅरी करतात. तुम्हाला कुठला
आजार झाला, म्हणजे आता सपोज पेशंट आली, सपोज तिच्यामध्ये फक्त पाळीची अनियमितता आहे, ती जरी आपण व्यवस्थित सेट करून दिली, त्याच्यानंतर मग तिचा फॉलिकल चांगला बनेल आणि ती लवकर कन्सीव्ह होऊ शकते. पण आता जर सपोज PCOSचा पेशंट आला, म्हणजे आता पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, तर मग आता त्या केसमध्ये तर आपल्याला बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामध्ये त्या पेशंटचं वेट लॉस करावं लागतं, मग त्याच्यामध्ये पंचकर्म प्लॅन करावं लागतं आणि मग तिचा फॉलिकल वगैरे बघितला जातो. तर ह्या गोष्टी आयुर्वेदा थ्रू केल्या जातात. मग त्या पंचकर्माने तिचं वेट लॉस केलं जातं, वेट लॉससाठी डाएट पण दिला जातो, त्यासाठी तिला व्यायाम करावा लागतो. म्हणजे या गोष्टी आयुर्वेदामध्ये केल्या जातात आणि त्याच्यामुळे होणारा जो अपत्य आहे किंवा होणारा जे गर्भ आहे, जो गर्भ होईल, तो सुद्धा अतिशय चांगला, की ज्याच्यामध्ये विकृती येण्याचे चान्सेस कमी येतात. बरोबर आहे सर. जेव्हा कोणत्याही ट्रीटमेंटमध्ये आपल्याला फायदा होत नाही, तेव्हा लोक शेवटी आयुर्वेदाकडे जातात, किंवा मला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट नको व्हायला पाहिजे, हा एक लोकांचा मिथ आहे. नाही, बघा, आयुर्वेदाला साईड इफेक्ट नसतात असं म्हणणं हे चुकीचं आहे. जर सपोज वैद्याने निदान चुकीचं केलं आणि त्यानुसार जर औषधी योजना नाही केली, तर 100% ते त्या पेशंटला साईड इफेक्ट होणार. किंवा जर जो वैद्य जर सपोज औषधी बनवत असेल कुठून किंवा कुठला वैद्य बनवत असेल तर त्याच्याकडून विकत घेत असेल, किंवा बरेच आता माल प्रॅक्टिसेसमध्ये बरेच जे कंपन्या असतात, औषधी कंपन्या, हे जास्त डिस्काउंट देऊन डॉक्टरांना औषध विकत असतात. मग अशा वेळेस काय होतं की तिथं औषधाची क्वालिटी कॉम्प्रोमाइज केलेली असते. आयुर्वेदामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे की बाबा या गोष्टींचं असं शोधन झालं पाहिजे, या गोष्टींचं असं मारण झालं पाहिजे. त्या जर शास्त्राच्या ज्या SOP, शास्त्राने ज्या SOP सांगितलेल्या त्या जर फॉलो नाही केल्या, त्याच्यात कुठे शॉर्टकट मारला तर औषध तुमचं चुकीचं बनणार आहे. मग ते औषध चुकीचं बनणार, ते जर तुम्ही पेशंटला वापरलं तर 100% त्याचे साईड इफेक्ट होतात. त्यामुळे कधी कधी मेटल टॉक्सिसिटी सारखे विषय जे असतात ते येत असतात, की बाबा आयुर्वेदामध्ये आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर मेटल टॉक्सिसिटी होते, पण तसं नसतं. ते त्यामध्ये औषधाची क्वालिटी कुठली पेशंटला वापरली गेली आहे, या बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये असतात. जर सपोज औषधाची क्वालिटी आपण चांगल्या पद्धतीने वापरली, पेशंटचं निदान जर चांगल्या पद्धतीने केलं तर साईड इफेक्ट नाही होणार त्याच्यामध्ये. पण आयुर्वेदाला साईड इफेक्ट नाही हे म्हणणं पण तेवढंच चुकीचं आहे. सर, कन्सिव्ह करण्याआधी तुम्ही म्हटल्याप्रमाणे PCOD असेल किंवा PCOS असेल, मासिक पाळीची सायकल व्यवस्थित करणे, तर त्यासाठी आयुर्वेद कसं काम करतं? हे बघा, कसं असतं की ह्याच्यामध्ये PCOD म्हणजे जेव्हा इनफर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी पेशंट येतात तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना आयदर PCOS असतो, PCOD. आता PCOD आणि PCOS, आता PCOS आणि PCODचा जर विषय निघालाच आहे तर नक्की काय असतं हे आपण पहिल्यांदा, खूप कॉमन होत चाललं. एकदम बरोबर. PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज आणि PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम. PCOD मध्ये काय होतं की त्याच्यामध्ये थोडासा हॉर्मोनल इम्बॅलन्स झालेला असतो आणि त्याच्यामुळं काय म्हणतात त्याला की इमॅच्युअर एग्ज बनतात किंवा पार्शली मॅच्युअर एग्ज बनतात आणि त्याच्या थोड्याशा ओव्हरीजवर सिस्ट बनतात. त्याच्यामध्ये पण फर्टिलिटीला प्रॉब्लेम येतो, पण तो एवढा जास्त प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित पेशंटने जर सपोज औषधांनी पाळी नियमित करून घेतली, व्यायाम केला किंवा वैद्याने दिलेला डाएट पाळला तर बऱ्यापैकी पाळी रेग्युलराईज होतात. पाळी रेग्युलर झाली की चांगलं स्त्रीबीज तयार होतं आणि चांगलं स्त्रीबीज तयार झालं की कन्सीव्ह होतं. PCOS जो असतो ना, हा प्रकार थोडा PCOD पेक्षा ॲडव्हान्स असतो. म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं की बाबा एंडोक्राईन माल फंक्शनच बनता येईल त्याच्यामध्ये एक प्रकारे, आणि त्याच्यामध्ये ज्या सिस्ट बनतात ना त्या more than 10 असतात आणि त्याच्यामुळं पेशंटचं वेट गेन झालेलं असतं भरपूर, पिअर शेप टमी झालेली असते त्याच्यामध्ये, किंवा त्याच्यामध्ये दाढी मिशीसारखे केस आलेले असतात त्या ठिकाणी फिमेल्सला. आणि म्हणजे त्याच्यानंतर म्हणजे डिप्रेशन सारख्या सुद्धा, म्हणजे लिटरली उत्साह नसतो कुठल्या गोष्टीचा, यासारखे सुद्धा त्याच्यामध्ये हे म्हणजे बरेच सिम्पटम्स दिलेले PCOSचे त्याच्यामध्ये. तर मग तिची ट्रीटमेंट करताना आपल्याला थोडी मेहनत घ्यावी लागते, पण ती ट्रीटमेंट सुद्धा जर आयुर्वेदिक पद्धतीने तिची जर पाळी रेग्युलर केली तर ती पण कन्सीव्ह होऊ शकते, असं काहीच प्रॉब्लेम नाही. सर, असं म्हणतात की PCOD संपत नाही, तिला कंट्रोल करावं लागतं, तर खरंच ती मुळासकट आपण संपवू शकतो का? हे बघा, मी आतापर्यंत जे म्हणजे PCOD PCOS हा मुळासकटून जातो का हा प्रश्न बऱ्याच वेळा माझ्यासमोर येतो. पण मी जे बघितलं की माझ्याकडे जर सपोज PCOD किंवा PCOSचा पेशंट आला किंवा कुठल्या आयुर्वेदिक वैद्याकडे आला, जर त्या वैद्याने त्याची पाळी रेग्युलराईज केली आणि जर सपोज डाएट पाळलं आणि किंवा व्यायाम वगैरे व्यवस्थित जर तिने केला तर तिची पाळी रेग्युलर होत राहिली ना, तर ते PCOD असू तरी काही प्रॉब्लेम नसतो त्याच्यामध्ये. तिचं फक्त वजन नाही वाढलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि ती त्या विशेष सायकलमध्ये फसली नाही पाहिजे. मग जरी सपोज तिला लेबल लागलं की बाबा तिला PCOD आहे तर काही प्रॉब्लेम नाही, जोपर्यंत तिची पाळी रेग्युलर पाहिजे. कारण आयुर्वेदामध्ये पिरियड्स रेग्युलर असणे हे फार महत्वाचं सांगितलेलं आहे.
कारण आयुर्वेद काय सांगतो की तुमचं स्त्रीबीज कधी चांगलं असेल जेव्हा तुमचं ब्लिडिंग प्रॉपर असेल. आणि ब्लिडिंग प्रॉपर असणं हे फार गरजेचं आहे. कारण बऱ्याच ठिकाणी मी बघतो की बाबा फिमेल्सला मला प्रश्न विचारताना आम्ही प्रश्न विचारतो की बाबा तुम्हाला आता जो फ्लो जातोय तो पहिल्यासारखा फ्लो जातोय का, पहिले किती फ्लो जायचा, पहिले किती पॅड लागायचे, आता किती पॅड लागतं ते, मग आता तुमचं वजन वाढलंय का. कारण एक लक्षात ठेवा, जेव्हा पिरियड्सचा फ्लो कमी येतो तेव्हा सुद्धा वजन वाढतं. नुसतं आपण हे करून नाही, जेव्हा फिमेल्समध्ये पिरियड्स इरेग्युलर असतात किंवा पिरियड्सचा फ्लो कमी होतो तेव्हा सुद्धा वजन वाढताना दिसतं त्याच्यामध्ये. मग ते प्रश्न सुद्धा विचारायला लागतात की बाबा पहिले पॅड किती लागत होते, आता किती पॅड लागतात ते, किंवा आता क्लॉट्स किती जातात ते, पहिल्यापेक्षा पिरियड्सचा कलर कसा आहे, जर तो डार्क ब्राऊन झालेला आहे का, थिक आणि स्कॅन्टी ब्लिडिंग होतोय का, पहिल्यापेक्षा स्मेल थोडा खराब येतोय का, जर सपोज कपड्याला जर चुकून डाग लागला तर तो धुतल्यानंतर तो जातोय का, तसं स्टेनिंग त्या ठिकाणी राहतंय, व्हाईट डिस्चार्जचा त्रास होतोय का, किंवा पिरियड्स येण्याच्या आधी ओटी पोटात दुखतंय ते केवढं दुखतंय, ते बेरेबल दुखतंय का अनबेरेबल दुखतंय, या सगळ्या गोष्टी विचारायला लागतात. आणि त्या गोष्टी जर रेग्युलराइज केल्या की बाबा म्हणजे व्यवस्थित पिरियडचा फ्लो जर केला किंवा या गोष्टी सगळ्या जर आपण ट्रीटमेंटने जर सुधारल्या तर मग पीसीओडी पीसीओएस कंट्रोल राहणं म्हणजे असं नाही म्हणतात. म्हणजे असं म्हणता येईल की बाबा जर तुमची पाळी रेग्युलर राहिली, व्यवस्थित डाएट पाळला, व्यवस्थित व्यायाम केला तर तुम्हाला पीसीओडी पीसीओएस काही त्रास देणार नाही. त्यामुळे ते बरे निघून जावं किंवा नाही असं हे नाहीये काही. सर याच्यात पण दोन प्रकार आपण पाहायला मिळतात की एक तर 2-2, 3-3 महिने पाणी येत नाही, कधी कधी एका महिन्यातच 3 वेळेस पिरियड येऊन जातात. तर कोणत्या टाइप्स मध्ये गंभीरता जास्त नाही, बघा याच्यामध्ये कसं आहे की पिरियड्स हे जनरली मी बघतो आता माझ्याकडे जे रिसेंटली पेशंट येतात त्याच्यामध्ये पिरियड्स येतात 2-3 महिन्याने येतात. काही जणांना 2-3 महिन्यांनी येऊन सुद्धा पिरियडचा फ्लो कमी असतो. आणि काही जणांना 2-3 महिन्यानंतर जेव्हा पिरियड्स येतात तेव्हा इतके येतात की ते 15, 20, 20, 25, 25 दिवस पिरियड्स थांबत नाही. विकनेस येतो. नंतर त्याच्यानंतर ती लिटरली म्हणजे त्रस्त झालेली असते शारीरिक रूपाने आणि मानसिक रूपाने. तर मग अशा पेशंटमध्ये ट्रीटमेंट थोडी बदलते. याच्यामध्ये जर पिरियडचा फ्लो कमी असेल, जर सपोज 2-3 महिन्यांनी येऊन सुद्धा जर पिरियडचा फ्लो कमी असेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी आर्तव निर्मितीमध्ये म्हणजे थोडक्यात जिथून रज निर्माण होतं, म्हणजे जिथून मेन्स्ट्रुअल सायकल तयार होतात तिथं काहीतरी फॉल्ट आहे, नाही तर कुठेतरी ऑब्स्ट्रक्शन आहे असं आयुर्वेद मानतो. ते आपण ॲलोपॅथीशी इंटरप्रिट नाही करू शकत. आणि ज्या ठिकाणी सोबत 2-3 महिने पिरियड्स येतात त्या ठिकाणी बऱ्यापैकी ते 2-3 महिने रज इतकं संचित झालेलं असतं की ते 2-3 महिन्यांनी ते बऱ्यापैकी तो फ्लो चालतो. मग आता याच्या ठिकाणी ॲलोपॅथी काय ट्रीटमेंट करतं की याच्यामध्ये 21 दिवसांचे हॉर्मोन बेस्ड ट्रीटमेंट घेतात आणि ते पाळी रेग्युलरच करतात, पण ते 2-3 महिन्यानंतर पुन्हा तसंच होतं. आयुर्वेद तसं नाही करत. आयुर्वेद याच्यामध्ये ते पहिले सायकल सेट करण्यासाठी जे काय योग्य तो पंचकर्म असतं किंवा आयुर्वेदिक औषध असतात ते दिल्या जातात. आणि त्याच्यानंतर जो होलिस्टिक अप्रोच असतो ज्याच्यामध्ये पेशंटचं वजन कमी करणं किंवा जो व्यवस्थित आहार मार्गदर्शन हे केलं जातं आणि पाळी सेट केली जाते. बरोबर. सर आयुर्वेदिक ट्रीटमेंट न घेण्याचं एक कारण आहे की औषधं घेण्याचं जी पद्धत आहे ती कॉम्प्लिकेटेड आहे. एकतर तुम्ही हनी सोबत घ्या, तुपासोबत घ्या, दुधासोबत घ्या, हे पथ्य बाळा, चहा कॉफी अजिबात नको. एवढ्या रेस्ट्रिक्शन मध्ये असून लोकांना वाटतं की नको जायला बाबा. ऍक्च्युली प्रवासात सुद्धा कॅरी करताना इतकं सगळं सामान मी एक स्ट्रीप खिशात घातली आणि मला सोपं आहे. बरोबर. डोक्याला त्यांनी एक स्ट्रीप खिशात घालायची, घ्यायची, कुठेही घेता येते, पण याच्यासाठी पूर्ण डब्बा कॅरी करायला लागतो. नाही ऍक्च्युली ती गोष्ट असते, पण कारण कसं आहे की आयुर्वेदामध्ये एकतर औषधी घेण्यासाठी बरंच कष्ट घ्यावे लागतात असं पेशंट पण म्हणतात. पण ते थोडंसं घ्यावं लागतं, कारण आता जर सपोज मला पेशंटमध्ये वात पित्त वाढले आणि जर मला सपोज त्याला तूप आणि कोमट पाण्याचं अनुपान द्यायचं, म्हणजे ते औषध ती किंवा गोळी घेतल्यानंतर मला जर तूप आणि कोमट पाणी घ्यायचंय तर ते ऍक्च्युली गरजेचं आहे. ते थोडंसं करावं लागतं त्याच्यामध्ये. पण पहिल्यासारखं पण आता राहिलेलं नाही आहे. बऱ्याचपैकी आता काही गोष्टी टॅबलेट्समध्ये आयुर्वेदामध्ये अवेलेबल झालेल्या आहेत. पण कसं असतं की ग्रंथामध्ये जशी गोष्ट सांगितली तशी जर दिले तर रिझल्ट चांगले येतात. म्हणजे आता उदाहरणार्थ म्हणजे च्यवनप्राशसाठी एवढेच आवळे घ्यायला पाहिजे हे जेव्हा फिक्स असतं तेव्हा त्याच आवळ्याचा च्यवनप्राश केला पाहिजे, तो तेवढाच गुणकारी असतो. पण आता कधी कधी पेशंटचा पण विचार करावा लागतो. तुम्ही जसं म्हणतात की अडचणी येतात, मग त्यासाठी आता बरेच मार्ग हे आले की बरेच जण कॅप्सूल्स पण देतात आता. बरेच जण टॅबलेट्स पण अवेलेबल आहेत. ठीक आहे, चाललंय त्याच्या लाईफस्टाईल जशी बदलत चालली तसं आयुर्वेदिक थोडं ऍडव्हान्स म्हणता येईल किंवा कस्टमाइज आपण आपल्या पद्धतीने सोयीस्कररित्या लोकांपर्यंत किंवा पेशंट्स पर्यंत पोहोचतोय आता. त्याचा लाभ घेता येईल. अगदीच न घेण्यापेक्षा बाबा तू ऍटलीस्ट तुझ्या सोयीने हे घे, हे करता येईल आणि ट्रीटमेंट सुरू ठेव, बरोबर असं आपण करता येईल. बरोबर. सर
पीसीओडी आणि पीसीओएस हा प्रकार माझ्या कानावर आत्ताच 8 ते 10 वर्ष आधीच आला. तर आपल्या आधीच्या वेळेस हे नव्हतं का, हे व्याधी नव्हते का? आणि ह्या नवीन नवीन व्याधी कुठून येत आहेत? आधी आपण बघतो की प्रत्येक घरात 8-8, 10-10 लेकरं व्हायची. एकदा झोका घरात बांधला की 5-6 वर्ष डायरेक्ट झोका उतरायचं नाही. इतकी लोकसंख्या होती, प्रत्येक घरात मुलं राहायचीच. आता एक मूल होण्यासाठी या देवाला नवस कर, ही ट्रीटमेंट घे, आयुर्वेद कर, ॲलोपॅथी कर, नाही तर मग आर्टिफिशियल कर. हा इतका ड्रास्टिक चेंजेस कसं काय आला? हे बघा कसं आहे, आपण आता भारतामध्ये राहतो, भारताची लोकसंख्या भरपूर आहे. जर सपोज सरकारला आपल्याला धान्य द्यायचं असेल ना, तर त्यांना पेस्टिसाइड्सचा तर वापर करावा लागणार आहे, नाही तर आपला श्रीलंका होईल. ऑर्गॅनिक शेती करत बसला तर आपला श्रीलंका होईल. प्रॉब्लेम काय की पेस्टिसाइड्सचा जर आपण जास्त वापर केला ना, तर त्याचा सर्वात जास्त पहिला परिणाम हा फिमेलच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमवर येतो. त्यामुळे ते एक कारण आहे की पीसीओडी, पीसीओएस किंवा फायब्रॉइड किंवा जे एंडोमेट्रियोसिस किंवा ॲडिनोमायोसिस या सगळ्या नवीन नवीन व्याधी आता जास्त प्रमाणात बघायला मिळतात. आणि हे त्यावेळेस नव्हते, असं तुमचा प्रश्न की हे त्यावेळेस नव्हते का? तर प्रश्न असा आहे की हे बघा, त्यावेळेस नाही का बऱ्यापैकी रजस्वला परिचर्या नावाची गोष्ट पाहिली जात होती. रजस्वला परिचर्या मला नाही बोलता येणार, अर्थ सांगून द्या. नाही, रजस्वला परिचर्या म्हणजे की जेव्हा पिरियड्स येतात स्त्रीला, तेव्हा तिने काय गोष्टी टाळायच्या किंवा तिने काय गोष्टी केल्या पाहिजे ह्याचं वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. तर पहिलेच्या ज्या स्त्रिया होतात, जेव्हा त्यांना पिरियड जायचे तेव्हा ते किचनमध्ये पण नाही जायच्या किंवा काय म्हणतात त्याला, तेव्हा ते कुठे सपोज प्रवास पण नाही करायच्या किंवा ते चटईवर झोपायच्या. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण बऱ्याच वेळा असं मला जाणवतं की त्याला आपल्या सोशल मीडिया आपण राहतो, सोशल मीडियामध्ये फेमिनिझमचा त्याला हे दिलेला असतो की बाबा हे सगळ्या ह्या सगळ्या अंधश्रद्धा आहे. नाही, त्याच्यामध्ये काही गोष्टी, काही नाही, भरपूर गोष्टी सायंटिफिक आहेत. आता उदाहरणार्थ की म्हणजे रजस्वला स्त्री म्हणजे जिला पिरियड झाले तर तिने परणे शरावे हस्तेवा असं अन्न सेवन केलं पाहिजे. म्हणजे काय परणे शरावे हस्तेवा म्हणजे की हातात अन्न घेऊन सेवन केलं पाहिजे. तर ही अंधश्रद्धा नाही आहे. याच्या मागचं लॉजिक असं आहे की बाबा हातामध्ये जेवढं अन्न आहे तेवढंच खाल्लं पाहिजे, मूठभर अन्न. आता हे का, तर पिरियड्समध्ये जेव्हा ब्लिडिंग सुरू असतं तेव्हा विश्रांतीची गरज असते आणि त्यावेळेस नाही का अग्नी तुमचा मंद झालेला असतो आणि त्यावेळेस जर तुम्ही जड अन्न खाल्लं तर वायूच्या मार्गाला अवरोध उत्पन्न कुठेतरी होतो आणि त्याच्यामुळे बरेच व्याधी उत्पन्न होऊ शकतात. आता त्याच्यात विश्रांती घ्यायला पाहिजे, हा पण एक विषय. तर विश्रांती घ्यायला पाहिजे म्हणजे काय की बाबा थोडेसे कामं कमी केले पाहिजे, वजन नाही उचललं पाहिजे किंवा धुणे नाही धुतले पाहिजे किंवा भांड्या नाही धुतले पाहिजे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धा नाहीये. आणि म्हणून किचनमध्ये नको जायला. हा, किचनमध्ये पण, कारण किचनमध्ये त्यावेळेस उष्णता भरपूर असते कुकिंग करताना. एक्झॅक्टली, कामं पण असतात. मग त्याचा परिणाम जेव्हा विश्रांतीची गरज आहे त्यावेळेस जर ही कामं केली तर त्याचा परिणाम 100% होणार. दुसरी गोष्ट कसं की आता आपल्याला टीव्हीवर ऍड पण दिसतात की बाबा तुम्ही हे आमचे सॅनिटरी नॅपकिन्स हे वापरा, तुम्ही मेनच्या इक्वली खेळू शकतात, हे असा प्रोपगंडा असतो बऱ्यापैकी. पण ऍक्च्युली चुकीचं आहे की त्या म्हणजे तुम्ही सॅनिटरी जेव्हा तुम्ही पिरियड येत असतात तेव्हा तुम्हाला विश्रांतीची गरज असते. त्यामुळे त्या काळामध्ये तुम्ही खेळाच्या ऍक्टिव्हिटी, खेळणे वगैरे या गोष्टी टाळल्या पाहिजे. आणि ह्या गोष्टी होत नाही आत्ता. ह्या प्रोपगंडामुळे काय होतं की प्रोपगंडामुळे काय होतं की ह्या बऱ्याच जी जनता आहे ते सॅनिटरी पॅड्स वगैरे वापरतात आणि खेळतात वगैरे, या गोष्टी करत असतात. त्याच्यानंतर आताचं असं लाईफस्टाईल आहे की सध्या नवरा बायको दोघं कमवतात, त्याच्यामुळं बायकोला पण जावं लागतं नोकरीला. मग ते असतं 10 किलोमीटर दूर, तिला पिरियड झालेलं असतं, मग ती गाडी घेते आणि गाडीवर 10 किलोमीटर प्रवास करते. ह्या गोष्टी ज्या असतात ह्या चालू असतात आणि मग त्याचा परिणाम म्हणून ह्यासारखे नवीन नवीन व्याधी यायला लागले. पीसीओडी, पीसीओएस, फायब्रॉइड, एंडोमेट्रियोसिस. कारण रजस्वला परिचर्या कुठल्याही अँगलने पाहिली जाते. आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे खाली झोपल्यानंतर काय फरक पडतो? नाही, चटईवर किंवा दर्भसंस्कार शायनी असा एक शब्द आलेला आहे. दर्भसंस्कार म्हणजे चटईवर किंवा दर्भावर झोपणे एक प्रकारे. याचा अर्थ कसा होता की जनरली काय असतं की बऱ्याच, म्हणजे मी क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये पण बघतो की बऱ्याच जणांमध्ये असा हा विषय बोलला नाही पाहिजे पण पिरियड्समध्ये सुद्धा कॉन्टॅक्ट ठेवताना दिसतात की जनरली बाबा पतीपासून थोडंसं दूर राहावं किंवा त्यावेळेस अलंकार पण घेऊ नये, ज्वेलरी पण घालू नये, नटणं वगैरे नाही करू. कारण काय की बाबा जर सपोज त्या ठिकाणी पतीबरोबर कॉन्टॅक्ट झाले या काळामध्ये तर ते सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे पिरियड्समध्ये विश्रांती तर कॉन्टॅक्ट नाही ठेवू शकत. तर म्हणून दर्भसंस्कार शायनी की बाबा चटईवर झोपणे की जेणेकरून पतीचा संबंधच नको यायला किंवा दुसऱ्या रूम मध्ये जाऊन झोपणे, अशा गोष्टी त्यामध्ये वर्णन केलेल्या. इन्फेक्शन वगैरे आपल्याला अवॉइड करता येतं, कारण बरोबर आहे, कारण ब्लिडिंग सुरू झालेलं असतं.
त्यामुळे सर्वायकल जे ऑस असतं, सर्व्हिक्स असं थोडंसं ओपन असतं, त्याचा आपण त्यावेळेस जर कॉयटस किंवा संबंध ठेवले किंवा इन्फेक्शन व्हायचे चान्सेस भरपूर आहे त्या काळात, म्हणजे त्या काळात. त्यामुळे त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नाहीच ठेवले पाहिजे त्या काळात. बरोबर. तर आताच्या काळात हे सगळं फॉलो करणं ऑलमोस्ट नेक्स्ट टू इम्पॉसिबल बनत नाही त्यातल्या हा एकदम बरोबर. एवढं नाही म्हणजे आता सपोज आता नोकरीला नाही जायचं असं कसं शक्य आहे? ठीक आहे, पण त्यातल्या ज्या गोष्टी पाळता येईल की त्यावेळेस बाबा थोडंसं अन्न कमी करणे किंवा डोक्यावर आंघोळ नाही करणे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या पाळणं तरी बस झालं. किंवा कुकिंग नाही करणे, जास्त उष्णतेशी संपर्क नाही आणावे, असं जे आपल्याला सोयीचं आहेत आपण सहज करू शकतो, ऍटलीस्ट त्या तरी आपण फॉलो केले बरोबर आहे. बरोबर आहे. सर, तुम्ही जसं आता म्हटलं की कन्सिव्ह करण्यासाठी रेग्युलर पिरियड महत्वाचे असतात आणि रेग्युलर पिरियड असले की एक क्वालिटी चांगली होते. तर आयुर्वेदानुसार रेग्युलर पिरियड कसे असतात? ऍक्च्युली कसं आहे की आयुर्वेदानुसार एक रेग्युलर पिरियड्स वर्णन करताना म्हणजे असं सांगितलंय की बाबा मासी मासी रजस स्त्रीणाम रसजम स्रवती त्रेवम वत्सरात द्वादशात ऊर्ध्वम याती पंचाशताक्षयम. यांनी काय सांगितलं की 12 वर्षापासून स्त्रीला पिरियड्स यायला सुरुवात होतात आणि 50व्या वर्षी संपतात, म्हणजे मेनॉपॉज 50व्या वर्षी येतो. पण त्या दरम्यान जे पिरियड्स असतात ते कसे असावे, तर त्याच्यामध्ये मासी मासी रजस्त्रियम रसजम स्रवती त्रेहम म्हणजे कमीत कमी 3 दिवस तरी पिरियड जायला पाहिजे आणि ते पिरियड 5 रात्री म्हणा किंवा 7 दिवसापर्यंत सुद्धा चालतात. म्हणजे 3 दिवसापेक्षा कमी फ्लो असणे किंवा पहिल्यापेक्षा पण आणखी फ्लो कमी होणे किंवा 7 दिवसापेक्षा सुद्धा जास्त फ्लो होत असते. तर हे सुद्धा चुकीचं आहे. त्याच्यानंतर सपोज पहिले तुम्हाला पॅड लागत होते, सपोज दिवसाला 3 पॅड लागत होते आणि आता तुम्हाला 5 ते 6 पॅड लागतात. ते म्हणजे कुठेतरी फ्लो वाढलाय, म्हणजे ती सुद्धा विकृती आहे. किंवा पहिले तुम्हाला 3 ते 4 पॅड लागत होते, 3 पॅड लागत होते असं समजा, आणि आता तुम्हाला एकच पॅड लागतोय, मग ती सुद्धा विकृती आहे. किंवा स्मेल मध्ये पण बदल स्मेल मध्ये सुद्धा बदल झालेला आहे किंवा कलर खूप डार्क ब्राऊन झालाय किंवा वेगळाच कलर झालेला आहे. किंवा नंतर क्लॉट्स असतात लोकांना बऱ्याच वेळी, म्हणजे क्लॉट्स हे थोडेसे जाणे ठीक आहे, हे नॉर्मल आहे, पण बऱ्याच वेळा फिमेल्सला क्लॉट्स खूप जात असतात पिरियड्समध्ये. मग म्हणजे ग्रंथी आर्थो बनतो आपण त्याला, मग ते क्लॉट्स जास्त जाणं हे पण चुकीचं आहे. मग क्लॉट्स नाही जास्त जायला पाहिजे. किंवा पिरियड म्हणजे व्हाईट डिस्चार्ज, आता सपोज म्हणतात की बऱ्याच फिमेल्सला पिरियड यायच्या आधी सुद्धा व्हाईट डिस्चार्ज येतात. तर व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण थोडं कमी असेल तर ठीक आहे, पण ते जास्त पण नाही झालं पाहिजे. असं बऱ्यापैकी छान एक्सप्लेन केलेलं आहे. किंवा पिरियड्स यायच्या आधी म्हणजे जे पेन असलं पाहिजे ते थोडंसं बेरेबल असलं पाहिजे, अनबेरेबल नाही पाहिजे. सपोज पेशंट आली आणि ती म्हणते सर मला गोळ्या घ्याव्या लागतात ते किंवा मेफ्साल स्पास घ्यावी लागते आणि त्याशिवाय मी कामच करू शकत नाही, म्हणजे काहीतरी चुकीचं आहे. माझ्याकडं मला अजूनही आठवतं, माझ्याकडे एक इराणची पेशंट आली होती. तिला एंडोमेट्रोसिस होता. तिला लिटरली 8 ते 9 पेन किलर लागत होत्या दिवसाच्या. तिला तरी पित्त वाढलं नाही, मला हेच विशेष वाटलं, पण तिला 8 ते 9 पेन किलर तिला पिरियड्स यायचे लागत होते. म्हणजे किती विकृती समजावी. याला एंडोमेट्रोसिस तिला व्याधी होता. तर त्यामुळं जर आपण रजस्वला परिचर्या पाळली किंवा आपण जर व्यवस्थित आयुर्वेदीय पद्धतीने जे आहार सांगितलेला आहे त्या पद्धतीने आहारांचं किंवा त्या आहारविधी विशेषज्ञांचं जर आपण फॉलो केलं तर हे ह्यांसारखी व्याधी होत नाही. किंवा व्यायाम ठेवला म्हणजे इट्स ऑल अबाउट की तुम्ही दिनचर्या कशी पाळताय, तुम्ही आहार कसा घेताय, तुम्ही व्यायाम कसा हे करताय आणि स्वतःच्या पाळीबद्दल तुम्ही किती सिरियस आहात हे फार महत्वाचं. एक्झॅक्टली. सर, जसं तुम्ही सांगितलं तसं आता लोक सर्रास मेप्टास घेतात आणि थोडे पेन त्यांना सहन होत नाही. बरोबर आहे. आणि सहनशक्ती सुद्धा कमी झाली असं म्हणाल काय हरकत. बरोबर. पण ती मागे पण आपण न्यूज मध्ये पाहिलं की असं लगेच पेन किलर घेणं खूप धोकादायक असतं आपल्या शरीरासाठी. तर तुमच्याकडनं एक ऍडवाइस आम्हाला पाहिजे की जर क्रॅम्प येत असतील तर थोड्या प्रमाणात त्याला आपल्याला कमी करण्यासाठी असं काही घरगुती काहीतरी उपाय वगैरे तुमच्याकडे जर असेल. त्याच्यामध्ये बघा, बऱ्याच वेळा मी पेशंटला सांगतो जेव्हा तुम्हाला क्रॅम्प येतात ना तेव्हा गरम पाण्याची बॅग ही पोटावर पकडायची. त्याच्याने बऱ्यापैकी क्रॅम्प व्हायला मदत होते. म्हणजे हा एकदम साधा सोपा उपाय वाटतो, पण हा साधा सोपा आहे उपाय, पण त्याचे खरंच इफेक्ट चांगले. शक्यतो पेन किलर टाळायचा प्रयत्न करायचा. त्या ठिकाणी गरम पाण्याची बॅग, हॉट वॉटर बॅग जी बनतो रबरची बॅग, ती पोटावर ठेवायची, त्याच्याने पेन कमी व्हायला चांगली मदत होते. सर, सध्या तुम्हाला असे कोणते प्रॉब्लेम जास्त पाहायला मिळतात ज्याने कन्सिव्हिंगला प्रॉब्लेम नाही? सध्या मला एंडोमेट्रोसिसचं प्रमाण वाढताना दिसतंय. म्हणजे एंडोमेट्रोसिस म्हणजे काय की जे एंडोमेट्रियम जे युट्रसमध्ये असतं
ते युट्रस सोडून दुसऱ्या ठिकाणी पण जातं, म्हणजे ते फॉलिपियन ट्यूबमध्ये पण सापडतं, ते ओव्हरीपर्यंत गेलेलं असतं, तिथं त्यांनी चॉकलेट सिस्ट तयार केलेली असते. तर ह्याचं प्रमाण मी वाढताना बघतोय सध्या. आणि हा व्याधी खूप कॉम्प्लिकेटेड आहे. म्हणजे मी एक बघितलं, या व्याधीची चिकित्सा थोडी ट्रिकी आहे. या व्याधीमध्ये मी असं बघितलं की बऱ्याच वेळा त्या ठिकाणी अडिजन्स पण सापडतात पेशंटमध्ये. अडिजन्स म्हणजे कसं, धाग्यासारखे एक प्रकारे आपल्याला लेमॅनच्या लँग्वेजमध्ये म्हणता येईल, की त्या ठिकाणी रचना तयार होत असतात त्याच्यामध्ये. एंडोमेट्रियोसिसमध्ये ट्यूबल ब्लॉक पण होताना दिसतो, मी बघितलेला आहे. एंडोमेट्रियोसिसमध्ये बऱ्यापैकी काय म्हणतात, पेनची जी तीव्रता असते ती भयंकर असते, आणि त्या तीव्रतेमुळे जी स्त्री असते ती स्वतःची जे रेग्युलर ऍक्टिव्हिटीज ती करू शकत नाही. अच्छा सर, आता आमच्या कानावर नवीन नवीन शब्द पडायला लागले. आता तुम्ही म्हटलं बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक, माफ करा प्रोनाऊन्सिएशन रॉंग असेल तर, पण त्याचा अर्थ काय? बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक म्हणजे जे युट्रसच्या ज्या बाजूला 2 फॉलिपियन ट्यूब असतात त्या ब्लॉक असतात. अच्छा. त्याच्यामध्ये 3 प्रकारचे ब्लॉक असतात. जे युट्रसच्या शेजारी जे कॉर्नी असतो त्या ठिकाणी म्हणजे प्रॉक्झिमल ट्यूब ब्लॉक असं म्हणता येईल. नंतर मिड ट्यूबला एक ब्लॉक असतो, आणि नंतर जे फिम्ब्रिया किंवा ओव्हरीच्या ठिकाणी जी फॉलिपियन ट्यूब असते तिथे एक ब्लॉक असतो. तर हे ब्लॉक होण्याचे बरेच कारणे असतात. त्यातलं पहिलं कारण आत्ताच मी वर्णन केलं की एंडोमेट्रियोसिसमुळे सुद्धा कधी कधी ब्लॉक होताना दिसतो. दुसरं, जर PID म्हणजे पेल्विक म्हणजे एखादं इन्फेक्शन जर आधी झालेलं असेल तर त्याचं सुद्धा कॉम्प्लिकेशन म्हणून कधी कधी बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक होताना दिसतो. बऱ्याच वेळा पेशंटच्या हिस्ट्रीमध्ये टीबीची पण हिस्ट्री सापडते. तर टीबीच्या हिस्ट्री जर असेल पेशंटला तर त्याच्यामध्ये सुद्धा ब्लॉक सापडतात. ऍक्च्युली होतं काय की जेव्हा ओव्हरीमधून अड्डं फुटतं आणि जेव्हा ते येतं फॉलिपियन ट्यूबमध्ये, तिथे ते फर्टिलाइज होतं आणि तिथून ते युट्रसमध्ये येत असतं. ही ऍक्च्युली नॉर्मल प्रोसेस आहे. पण जर तुमचं फॉलिपियन ट्यूबच ब्लॉक असेल तर ही प्रोसेस होणार नाही, कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येणार. मग त्याच्यामुळे म्हणजे म्हणजे ह्याला बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक आपल्याला म्हणता येईल. पण ह्याच्यामध्ये जो असतो, जो युट्रसच्या शेजारी जो कॉर्नरच्या इथं जो ब्लॉक असतो ना, तो बऱ्यापैकी ट्रीटमेंट साध्य असतो. पण जो ओव्हरीच्या इथं जो ब्लॉक असतो तो जरा अवघड असतो ट्रीट करायला, क्रिटिकल असतो. त्यामध्ये ॲलोपॅथी, IU आणि IVFच करायला सांगतं. पण याच्यामध्ये सुद्धा आयुर्वेदाची चांगली मॅनेजमेंट आहे. सर, बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक याची आयुर्वेदामध्ये कसं ट्रीटमेंट होते? बायलॅटरल ट्यूबल ब्लॉकसाठी आयुर्वेदामध्ये उत्तर बस्ती चांगली वर्णन केलेली आहे. हा, उत्तर बस्ती म्हणजे काय की गर्भाशयामध्ये की आयुर्वेदीय तूप किंवा तेल प्रविष्ट करणे, म्हणजे ज्या पद्धतीने आपण IUI मध्ये सांगतो की हेल्दी स्पर्म्स आपण कॅथेटर वाटे किंवा IUI कॅन्युलाद्वारे आतमध्ये प्रविष्ट करतो, त्याचप्रमाणे तसंच आपण बायलॅटरल ट्यूबल ब्लॉकमध्ये उत्तर बस्ती सारखी प्रोसिजर केली जाते. आता ऍक्च्युली याच्यामध्ये असा प्रश्न आहे की बायलॅटरल ट्यूबल ब्लॉकचं निदान कसं होतं, ऍक्च्युली हे महत्वाचं आहे. कारण कसं आहे की जेव्हा पेशंट बायलॅटरल ट्यूबल ब्लॉकचा असतो त्याला माहित नसतं की त्याला बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक आहे. जेव्हा तो इन्फर्टिलिटीसाठी इन्व्हेस्टिगेशन करायला जातो तेव्हा त्याला तिथं कळतं की आपल्याला बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक आहे. त्याच्यामध्ये HSG नावाची प्रोसिजर केली जाते, हिस्टेरोसाल्पिंगोग्राफी, ज्याच्यामध्ये डाय पुश केला जातो, एक्सरे काढला जातो आणि त्याच्यामध्ये तो डाय बघितला जातो. आणि तो जर डाय कुठं ऑब्स्ट्रक्ट दिसत असेल तर तिथं समजलं जातं की बाबा तो तिथं ब्लॉक आहे म्हणून. मग तिथं निदान झाल्यानंतर मग त्यासाठी लॅप्रोस्कोपी वगैरे बऱ्याच प्रोसिजर केले जातात, क्रोमोट्युबेशन वगैरे बऱ्याच गोष्टी केल्या जातात. पण आयुर्वेदामध्ये याची ट्रीटमेंट खूप चांगल्या पद्धतीने केली. आताच मी वर्णन जे केलं की उत्तर बस्तीने आपण बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक घालवू शकतो, आणि हे म्हणजे ह्याला क्लेम नाही म्हणता येईल, पण याला म्हणता येईल की बऱ्यापैकी चांगली पद्धतीने ट्रीटमेंट सक्सेस रेशो आहे त्याच्यामध्ये. म्हणजे बायलॅटरल ट्यूबल ब्लॉकमध्ये उत्तर बस्ती जेव्हा दिली जाते तेव्हा त्या उत्तर बस्तीमध्ये आपण क्षार तेल किंवा कासीस तेल यांसारखी जे तेल आहे ते आपण वापरतो, आणि त्या तेलामुळे बऱ्यापैकी ते ब्लॉक क्लिअर होताना दिसतात. ऍक्च्युली उत्तर बस्ती ही जी प्रोसिजर आहे ना, ही डायग्नोस्टिक आणि थेरप्युटिक प्रोसिजर सुद्धा आहे. डायग्नोसिस म्हणजे कसं की जेव्हा आम्ही उत्तर बस्ती देतो, तेव्हा जर पेशंटला थोडंसं पेन फील झालं तर समजतं की बाबा ट्यूब पेटंट आहे, म्हणजे. आणि जेव्हा पेन फील होत नाही तेव्हा समजायचं की गडबड आहे, आपला ब्लॉक आहे त्या ठिकाणी. त्यामुळे उत्तर बस्ती जी आहे ना ती डायग्नोस्टिक आणि थेरप्युटिक प्रोसिजर आहे असं मी डायरेक्टली बोलतो. आता ह्याच्यामध्ये जे आपण तेल वापरतो, म्हणजे आता उत्तर बस्तीमध्ये आपण आता हा जो विषय काढलाय तो आपण बायलॅटरल ट्यूबल ब्लॉकच्या हिशोबाने काढलाय. पण प्रत्येकच आपण फक्त बायलॅटरल ट्यूबल ब्लॉकमध्ये उत्तर बस्ती करत नाही. आपल्याला कन्सिव्ह साठी जे पेशंट येतात, जेव्हा त्यांचं पंचकर्म सुरू होतं तेव्हा आपण उत्तर बस्तीमध्ये सुद्धा असे तेल वापरतो की ज्याने कन्सिव्ह व्हायला मदत होते. आता ते कन्सिव्ह व्हायला कसं मदत होतं, तो उत्तर बस्तीने जो युट्राईन बेड असतो ना तो चांगला तयार होतो एक प्रकारे.
आणि कन्सिव्ह करायला तो मदत करतो. प्लस त्याच्यामध्ये ट्युबल जे फंक्शन आहे, जे फिजिओलॉजी ऑफ द ट्यूब्स, जे फॉलिपियन ट्यूब्स आहेत, ती पण रिस्टोर व्हायला मदत होते. सिलियाची मुवमेंट पण चांगली होते. त्यामुळे उत्तर वस्ती मी असं म्हणेल की इतकी सर्वात चांगली ट्रीटमेंट आहे बायलॅटरल ट्युबल ब्लॉकमध्ये तर. पण बाकी कन्सिव्ह व्हायला सुद्धा म्हणजे पीसीओडीचं पेशंट म्हणा, पीसीओएसचं पेशंट म्हणा किंवा एंडोमेट्रोसिसचं पेशंट म्हणा किंवा नॉर्मल पेशंट जो प्री प्रेग्नन्सी ट्रीटमेंट करायला आलेला असतो, म्हणजे की बाबा मला आपली स्त्रीबीज आणि पुरुषबीज शुद्धी करायची आहे आणि त्यासाठी मी ट्रीटमेंट करतो, तर त्यामध्ये उत्तरबस्ती वापरली जाते. म्हणजे सगळ्यांसाठी ती कामाची आहे. हा, म्हणजे हो, म्हणजे ज्याप्रमाणे ती फिमेल्स मध्ये केली जाते त्याप्रमाणे ती मेल्स मध्ये पण केली जाते. अगदी तुम्हाला काही विकार आहे, डिसीज आहे तरच ती करायला पाहिजे की असा काही प्रॉब्लेम नाही? म्हणजे थोडक्यात काही जर आपल्याला सपोज काही विकार नाहीये पण आपल्याला कन्सिव्ह करायचं, तर बरंचसं असं पब्लिक माझ्याकडे येतं ज्यांच्या घरामध्ये आयुर्वेद असतो, त्यांना माहिती बाबा आपल्याला कन्सिव्ह करायचं तर आपण आधी पंचकर्म करून घ्यायचं. हे 80% पब्लिकला माहित नाही, पण 20% पब्लिकला माहिती. मग त्यावेळेस मी जेव्हा त्यांना सांगतो की बाबा उत्तरबस्ती करायची आपल्याला, तर ते तयार होतात. मग उत्तरबस्तीमध्ये मी तेच सांगितलं की गर्भाशयात औषधी तुपतेलं प्रविष्ट होतात. फक्त बायलॅटरल ट्युबल ब्लॉकसाठी वेगळी तेलं वापरली जातात आणि नॉर्मल कन्सिव्ह करण्यासाठी वेगळी तेलं वापरली जातात. बरोबर. म्हणजे इन शॉर्ट आपण शरीर शुद्धी करून घेतो आणि कन्सिव्ह साठी आपण रेडी होतो. हा, एकदम बरोबर, एकदम बरोबर, तयारी होते. येस येस येस, आपलं शरीर तयार होतं, रादर असं म्हणता येईल. असं म्हणता येईल. सर, कन्सिव्ह करताना महिलांना ज्या समस्या येतात यावर आयुर्वेदामध्ये काय उपचार आहेत यावर तुम्ही आता आम्हाला फार छानपणे एक्सप्लेन केलं. पण तसंच पुरुषांमध्ये सुद्धा दोष असतात. नक्कीच, कारण की ती प्रोसेस जॉईंटली परफॉर्म करायची गोष्ट आहे. तर पुरुषांबद्दल सांगा, म्हणजे पुरुषांमध्ये कोणते दोष असतात, कोणते प्रॉब्लेम येतात आणि आयुर्वेद त्यांना कसं ट्रीट करतं. बरोबर. आयुर्वेदामध्ये म्हणजे असं नाही सांगितलं की फक्त स्त्रियांनाच ट्रीटमेंट केली पाहिजे, हे पहिल्यांदा क्लिअर करू. पुरुषांना पण ट्रीटमेंटची गरज असते. आता जर सध्या मी प्रॅक्टिसमध्ये बघतो तर सध्या ऑलिगोस्पर्मिया, ॲस्टोनोस्पर्मिया, टेराटोस्पर्मिया यांचं प्रमाण वाढत चाललंय. ऑलिगोस्पर्मिया म्हणजे काय की शुक्राणूंची संख्या कमी असते, म्हणजे स्पर्म काउंट कमी असतो, त्यामध्ये 15 मिलियनपेक्षाच कमी स्पर्म काउंट असतो. ॲस्टेनोस्पर्मिया म्हणजे काय की ज्याच्यामध्ये स्पर्मची मोटिलिटीच प्रॉब्लेम असतो, म्हणजे त्या स्पर्म जो स्विम होऊन जायला पाहिजे ते होतच नाही, मोटिलिटीमध्ये प्रॉब्लेम असतो. आणि टेराटोस्पर्मिया म्हणजे मॉर्फॉलॉजीमध्ये स्पर्मचा इश्यू असतो. तर यांसारखे मॉर्फॉलॉजी, स्पर्मची जी मॉर्फॉलॉजी असते म्हणजे हेड असतो, टेल असतं, तर या ज्या गोष्टी असतात त्या मॉर्फॉलॉजीमध्येच गडबड असतं. तर ह्या ज्या समस्या आहेत त्या सध्याच्या काळात खूप वाढत चालल्या आणि त्या सुद्धा आयुर्वेदाने खूप चांगल्या पद्धतीने डील करता येतात. म्हणजे आता माझ्याकडे एक पेशंट होता की ज्याच्यामध्ये त्याला ऑलिगोॲस्टॅनोस्पर्मिया होता, टेराटोस्पर्मिया पण होता, पण त्या पेशंटला IBS ची पण तक्रार होते. मग जेव्हा मी त्याची ट्रीटमेंट केली तेव्हा IBS ची पण ट्रीटमेंट केली आणि त्याच्याबरोबर ऑलिगोॲस्टेनो टेराटोस्पर्मियाची पण ट्रीटमेंट केली. त्याचं आम्ही पंचकर्म केलं आणि त्याच्यानंतर रसायन किंवा वाजीकरण औषधं वापरली आणि जो आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट होता तो पाहिजे होता. पण त्याच्या आधीच म्हणजे मी काय करणार होतो की पंचकर्म करून औषधी देऊन 3 महिन्याने त्याचा सीमेन काउंट पुन्हा स्पर्म काउंट पुन्हा काढणार होतो, पण त्याच्या आधीच तो कन्सिव्ह झाला. तर पुरुषांच्या ज्या तक्रारी आहेत, ऑलिगोस्पर्मिया म्हणा किंवा ॲस्टेनोस्पर्मिया म्हणा किंवा टेराटोस्पर्मिया म्हणा, हे छानपैकी आयुर्वेदाने ट्रीट होतात, असं काहीच प्रॉब्लेम नाही. सर, तुम्ही जे आता सांगितलं पुरुषांबद्दल ऑलिगो वगैरे, म्हणजे मला तर ते प्रोनाउन्स सुद्धा करता येणार नाही, ते कशामुळे होतं? ऍक्च्युली जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस म्हणजे एक ROS नावाचे मॉलिक्युल्स असतात जे जनरली बॉडीमध्ये नॅचरली असतात, पण जेव्हा त्यांच्यामध्ये इम्बॅलन्स होतो तेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो आणि त्याच्यामुळे हे ऑलिगोस्पर्मिया किंवा टेराटोस्पर्मिया किंवा ॲस्टेनोस्पर्मिया यांसारखे गोष्टी उत्पन्न होतात. बरोबर. आता हे काय असतं जनरली, हे कशामुळे होतं? तर आता हा जो ROS इम्बॅलन्स किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो आहे ते होण्याची 2 कारणे. एक तर त्याच्या 2 कारणांचं वर्गीकरण केलेलं आहे, एक तर एक्झोजिनस कारण किंवा एंडोजिनस. तर एक्झोजिनस कारणामध्ये स्मोकिंग म्हणा, अल्कोहोल म्हणा, ओबेसिटी म्हणा किंवा ड्रग ॲब्यूज म्हणा, हे जे आहेत याच्यामुळं हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढू शकतो. आणि एंडोजिनस कारणामध्ये काही जुनं एखादं इन्फ्लेमेशन किंवा इन्फेक्शन, ल्युकोसाइट्स किंवा व्हेरिकोसिली, आता यासारख्या कारणामुळं ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस होतो आणि या ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळं ऑलिगोॲस्टेनो टेराटोस्पर्मिया यांसारखे तक्रारी उद्भवतात आणि त्यामुळे कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम येतो. पण आयुर्वेदात जे पंचकर्म सांगितलेलं आहे, म्हणजे सपोज जे लोक ज्यांना ही तक्रार आहेत आणि त्यांनी जर पंचकर्म केलं
तो हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस चांगल्या प्रकारे कंट्रोल करता येतो किंवा कमी करता येतो आणि त्याच्यामुळं आपोआपच काउंट वाढायला किंवा मोटिलिटी वाढायला किंवा मॉर्फॉलॉजी व्यवस्थित व्हायला मदत होते. सर अजून काही आहे का, म्हणजे हे सोडून अजून काही गोष्टी आहेत ज्या महिलांमध्ये किंवा पुरुषांच्या याच्यात बघायला मिळतं? हा, म्हणजे आता याच्यामध्ये मी असं बघितलं की बाबा सध्या लो AMH फार एक प्रकार जाणवतो व्यवहारात. लो AMH म्हणजे काय की ज्याच्या आता लो म्हणजे AMH म्हणजे अँटी मलेरियल हॉर्मोन. दोघांमध्ये? नाही, हे फिमेल्समध्ये. तर AMH म्हणजे हे पिरियडच्या सेकंड डेला जनरली ती टेस्ट केली जाते आणि जनरली 1 पेक्षा त्याची कमी व्हॅल्यू नाही पाहिजे ॲलोपॅथीनुसार. तर ॲक्च्युली त्याची 1 पेक्षा व्हॅल्यू तरी कमीत कमी जास्त पाहिजे असं म्हटलं जातं. AMH म्हणजे तुमची फॉलिकल क्वालिटी त्याच्यात जज नाही होत. त्याच्यामध्ये फॉलिकल रिझर्व कसं आहे ते बघितलं जातं. जनरली AMH हा जशी मेनोपॉजला फिमेल्स येते त्यावेळेस AMH हा कमी होत जात असतो, भरपूर ड्रॉप होत असतो. पण आजकाल मी बघतो की 27-28 वयाच्या ज्या मुली त्यांचा सुद्धा AMH हा मेनोपॉजच्या वुमन सारखा असतो आणि त्याच्यामुळे कन्सिव्ह करायला प्रॉब्लेम आहे, तसं ॲलोपॅथी मानतं. पण मी आणि ॲलोपॅथी हे पण मानतं की AMH वाढत नाही. पण आत्तापर्यंत आम्ही जे पेशंट बघतोय किंवा पेशंटमध्ये आम्ही पंचकर्म केल्यानंतर बघतोय तर AMH थोडंफार वाढताना आम्ही बघतोय. त्याच्यामुळे फॉलिकल रिझर्व वाढताना असं जाणवतंय. पण मी असं क्लेम नाही करणार. पण कधीतरी म्हणजे AMH काउंट वाढताना आम्ही पंचकर्मानंतर बघतोय की जेणेकरून कन्सिव्ह व्हायला मदत होते. बरोबर. सर पिरियड नंतर 14व्या दिवशी जेव्हा फॉलिकल फुटतं आणि हे कॉन्टॅक्ट करतात, मेल अँड फिमेल कॉन्टॅक्ट करतात, तरीही कन्सिव्ह होत नाही. स्पर्म काउंट मेलचं बरोबर आहे आणि सगळे पॅरामीटर ते फॉलो करतात, तरी त्यांना सक्सेस मिळत नाही, असं का होतं? बरोबर आहे. म्हणजे असं दिसतं की व्यवहारामध्ये की बाबा फिमेलचे पण पॅरामीटर सगळे व्यवस्थित आहे, मेल्सचे पण पॅरामीटर व्यवस्थित आहे. पण तरी 14व्या दिवशी जरी अंड फुटलं आणि त्याने कॉन्टॅक्ट ठेवले तरी कन्सिव्ह होत नाही. ॲक्च्युली त्याच्यामध्ये काय असतं की मोस्टली मी आता बघतो कपल्समध्ये 90% कपल्समध्ये टार्गेट ओरिएंटेड कॉन्टॅक्ट्स असतात. टार्गेट ओरिएंटेड कॉन्टॅक्ट म्हणजे कसं की बाबा चला आता विंडो पिरियड आलेला आहे. विंडो पिरियड म्हणजे काय की जेव्हा ओव्ह्युलेशन फुटण्याचा काळ आलेला आहे, आता आपल्याला कॉन्टॅक्ट ठेवायचे. ऑलमोस्ट कपल्सला कॉन्टॅक्ट ठेवायची बिलकुल इच्छा नसते. ते फक्त मेकॅनिकली कॉन्टॅक्ट ठेवत असतात. म्हणजे त्याच्यामध्ये फिमेल्सला व्हजायनल ड्रायनेस पण कधी-कधी जाणवतो. म्हणजे त्याच्यामध्ये फिमेल म्हणते की सर कॉन्टॅक्ट ठेवतो, पण इतका ड्रायनेस असतो की कॉन्टॅक्ट ठेवताना पेनफुल कॉन्टॅक्ट असतात. कारण इच्छाच नसते आणि ती इच्छा नसल्यामुळे लुब्रिकेशन होणार नाही. मग आयुर्वेदात काय सांगितलं की बाबा तुम्ही कन्सिव्ह करताय तर सौमनस्य असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा कॉन्टॅक्ट ठेवता त्याच्यात इमोशनल इन्व्हॉल्वमेंट पण पाहिजे. जर ती नसेल इमोशनल इन्व्हॉल्व, फक्त तुम्ही ते फॉलिकल फुटतं आणि त्यासाठी कॉन्टॅक्ट ठेवताय, तर त्याच्याने कन्सिव्ह होण्याचे चान्सेस फार कमी आहे. बऱ्याच वेळा मी असं बघितलं, माझ्याकडे आता 2 ते 3 केसेस अशा आहे की मी त्यांना सांगून थकलो की तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवताना पॅनिक होऊ नका. तुम्ही कॉन्टॅक्ट ठेवताना सहज कॉन्टॅक्ट ठेवा किंवा त्याच्यात इमोशनल इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे. मग आता एका पेशंटचं काय झालं की एका पेशंटला एक युनिलॅटरल ट्यूबल ब्लॉक होता आणि त्यावेळेस तिने बरोबर फॉलिक्युलर स्टडी केला होता. तिला कळलं होतं की आपल्या ज्या साईडचा ट्यूब ब्लॉक आहे त्याच साईडचा ओव्हम तयार झालेला आहे, अंड तयार झालेलं आहे. त्यामुळे आता या ह्याच्यात काही कॉन्टॅक्ट ठेवायचे नाही. मग ती तिची घर शिफ्ट करत होती, रूम शिफ्ट करत होती आणि त्यात तिने कॉन्टॅक्ट ठेवला. पण तो कॉन्टॅक्ट त्यावेळेस टार्गेट ओरिएंटेड नव्हता आणि ती माझ्याकडे ते 14 महिन्यापासून ट्रीटमेंट घेत होती आणि त्या महिन्यात ती घर शिफ्ट करत होती आणि त्यावेळेस तिला माहित होतं की माझं ज्या साईडला ब्लॉक आहे त्याच साईडला अंड फुटलेलं आहे. ॲक्च्युली उत्तर बसल्याने आपला तो तिचा ब्लॉक क्लिअर झाला होता हे तिला माहित नव्हतं. पण तिने ते फॉलिक्युलर स्टडी केला. त्यात तिला कळलं की ज्या ठिकाणचा फॉलिक्युलर ट्यूब ब्लॉक आहे त्या ठिकाणचं अंड फुटलेलं आहे. आता कॉन्टॅक्ट ठेवून काही उपयोग नाही. म्हणून तिने टार्गेट ओरिएंटेड कॉन्टॅक्ट ठेवला नाही. पण कदाचित त्यावेळेस त्यांचा इमोशनली एखादा कॉन्टॅक्ट झाला असावा आणि त्यात ती कन्सिव्ह झाली. मग ती स्वतः पेशंट येऊन मला की सर तुम्ही आम्हाला 10 महिन्यापासून सांगत होता पण आम्ही फॉलो करत नव्हतो, पण यावेळेस दिसलं आणि आपण जी उत्तरबस्ती केली त्याच्याने तो ब्लॉक पण क्लिअर झाला हे पण सिद्ध झालं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा करू नकोस. म्हणजे टार्गेट ओरिएंटेड म्हणजे त्यात इन्व्हॉल्वमेंट पाहिजे. जर इन्व्हॉल्वमेंट नसेल तर कसं, म्हणजे सौमनस्य नसेल तर कन्सिव्ह कसं होणार? एक्झॅक्टली. सर या म्हणजे क्रिटिकल विषयावर आज आपण अशा मनसोक्त गप्पा केल्या आणि आज आम्हाला बऱ्यापैकी आयुर्वेदाबद्दल बऱ्यापैकी चांगली माहिती मिळाली. हे जरी आपलं असतं तरी आपण फक्त आवळ्याचा ज्यूस प्यायचा, चमनप्राश खायचं किंवा फार तर ब्युटी ट्रीटमेंट, हा लेप लाव, मुलतानी माती लाव, हे इतकंच बघतो आपण. तरी एक डीप स्टडी आहे बाबा, मोठे इश्यू सुद्धा आयुर्वेदाने क्युअर होऊ शकतात आणि ते थोडं आपल्या सोयीनुसार ऍडव्हान्स होत चाललं आहे.
म्हणजे आपण म्हणतो की आयुर्वेदिक म्हटलं की बाबा मेडिसिन कॉम्प्लिकेशन आहेत, मग पथ्य येतात, पण ते आपल्या चांगल्यासाठी येतात. आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे मेडिसिन पण एक टॅबलेट फॉर्म मध्ये किंवा कॅप्सूल फॉर्म मध्ये येत आहेत. आणि महिलांसाठी किती सोयीस्कर आहे ते जेव्हा कन्सिव्ह करण्यासाठी प्रयत्न करतात किंवा प्लॅनिंग करतात, तर सगळ्या शरीराची शुद्धी होते, शरीर रेडी केलं जातं, रिज्युनेट होतं. म्हणजे प्रेग्नन्सी नंतर सुद्धा काही तुम्हाला कॉम्प्लिकेशन येऊ नयेत याची सगळी डिटेल काळजी आयुर्वेद घेत असतं. म्हणजे बाबा तुमचं झालं आता, नंतरच्या कॉम्प्लिकेशनला तुम्ही तयार राहा असं नाही होत. असं नाही. पूर्ण हेल्थ म्हणजे उदाहरणार्थ कसं की बाबा तुम्ही IVF केलंय, तर IVF नंतर त्याच्यामध्ये विकृती आली तर काय? मला ती विकृती न येऊ म्हणून आधीच शुद्ध शुक्र आणि शुद्ध अर्थ वसलं पाहिजे, त्यासाठी तुम्ही पंचकर्म केलं पाहिजे. इतका सूक्ष्म गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगितल्या. एक्झॅक्टली. आणि त्यामुळेच तुम्ही जसं म्हटलं पॉडकास्ट आधी तुम्ही जसं म्हटलं की सर्वश्रेष्ठ आहे आपलं आयुर्वेद, फक्त लोकांचा आता त्याच्यावर ट्रस्ट जो आहे अजून बेटर होईल त्या पॉडकास्टच्या माध्यमातून, आणि तोच आपला प्रयत्न आहे. आणि या पॉडकास्ट मधून आपल्या मनावर लोकांच्या मार्फत किंवा कुठून तरी आपण ऐकतो की अरे आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय किंवा तुमच्या धर्मग्रंथामध्ये असं सांगितलंय, ही अंधश्रद्धा आहे बाबा, की महिलांनी पिरियड आल्यावर किचन मध्ये जाऊ नये कारण ती अशुद्ध असते, देवपूजा करू नये अशुद्ध असते, तिच्या हाताचं खाऊ नये. तर तो फॅक्ट आज क्लिअर होणार आहे. किचन मध्ये जाऊ नये म्हणजे तुला आराम करायला सांगितलंय, किचन मध्ये गेल्यावर तू काम करशील, ती अंधश्रद्धा नाहीये, तिच्या विश्रांतीसाठी आहे. एक्झॅक्टली. तर कोणत्याही गोष्टीला रॉंग ठरवण्याआधी त्याच्या डीप मध्ये जा, स्टडी करा की आयुर्वेद नेमकं काय म्हणतं. कारण आयुर्वेदिक म्हणा किंवा कोणता आपला धर्मग्रंथ म्हणा, हिंदू धर्मग्रंथ म्हणजे देवी देवतांची महिलांची आधीपासून आपण रिस्पेक्ट करत आलोय आणि ते फॉलो करत. बरोबर आहे. तर डिरेक्टली ब्लेम करण्यापेक्षा चुकीचं त्याचे काही लॉजिकल रिझनिंग शोधले पाहिजे. रॉंग रिझनिंग, रॉंग इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवण्यापेक्षा डिटेल स्टडी करा. आणि कोणी जरी सांगत असेल तरी तुम्ही कन्सल्ट करा. बरोबर. डॉक्टर एक्झॅक्टली लोकांचं म्हणणं असं आहे, मला हे करायचंय, बरोबर ते बरोबर आहे का चूक आहे, म्हणजे योग्य व्यक्तीच तुम्हाला योग्य गायडन्स करतील. अदरवाईज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा बाकीच्या गोष्टींकडे तुम्ही जाऊ नका. मिसगाईड होण्याची शक्यता जास्त बऱ्याच वेळेस असते. सर आता बऱ्याच प्रेक्षकांना तुमच्यासोबत कन्सल्टेशन करायची इच्छा असेल तर तुम्ही तुमचं क्लिनिक कुठे आहे आणि तुम्ही अपार्ट फ्रॉम दॅट अजून काय काय फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात ते जर आपल्या प्रेक्षकांना तुमच्या मार्फत आता समजलं तर प्रेक्षकांना सोपं होईल तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायला, तर प्लीज तुम्ही त्यांना गाईड करा. माझं क्लिनिक बाणेरमध्ये आहे, आत्रे आयुर्वेदिक क्लिनिक बाणेर बालेवाडी असं क्लिनिकचं नाव आहे. बऱ्याच वेळा म्हणजे माझ्या क्लिनिकमध्ये इन्फर्टिलिटीचे तर ट्रीटमेंट होतेच, ते म्हणजे आम्ही त्याच्यात काम करतोच, पण बऱ्याच बाकीच्या व्याधीवर पण आम्ही काम करतो किंवा बाकीच्या व्याधींची पण चिकित्सा करतो. आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे पंचकर्म सुविधा पण उपलब्ध आहेत. आम्ही अननेसेसरी पंचकर्म बिलकुल करत नाही, जर गरजेचं असेल तसंच पंचकर्म करतो. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही जर प्रेग्नन्सी प्लॅन करत असाल तर तुम्ही आपल्या पार्टनर सोबत कन्सल्टेशनसाठी सरांच्या क्लिनिकमध्ये जाऊ शकता. आय होप तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाईज. थँक्यू सो मच.